श्री विठ्ठल मंडळी, हैदराबाद गॅजेट म्हणजे काय ते आज आपण सोप्या भाषेत जाणून घेऊ। हा निजाम काळातील एक दस्तावेज आहे। त्या काळातील लोकसंख्या, झाडे, शेती अशा विविध प्रकारची माहिती त्यामध्ये नमूद केलेली आहे। त्या गॅजेटचं त्या काळातील नाव गॅजेटियर ऑफ द निजाम डॉमिनन्स हे त्याचं नाव होतं। आणि हैदराबाद गॅजेट हा 1918 मध्ये निजाम सरकारने जारी केलेला एक दस्तावेज आहे। यात मराठवाड्यात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटका भगत मराठा समाज बहुसंख्य होता, परंतु त्याचा सत्ता आणि नोकऱ्यामध्ये सहभाग नव्हताच। यामुळे निजामाने त्याची राखीव जागा देण्याचा निर्णय केला। म्हणजे त्या काळात मराठा समाजाचा सहभाग जरा कमी असल्यामुळे निजामाने त्यांना आरक्षण देण्याचा एक नियम केला। गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच समजले गेलेलं आहे। मराठा समाज बहुसंख्य असल्यामुळे यामध्ये हिंदू मराठा म्हणून ओळखून त्यांना शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय निजामाने घेतला होता। 1918च्या गॅजेटनुसार हैदराबाद संस्थानातील 17 जिल्ह्यामध्ये सुमारे 98,45,000 लोकसंख्या होती। त्यापैकी 16 लाख कुणबी आणि 4 लाख मराठा अशी ही लोकसंख्या होती। गॅजेटमध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध झालं। गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी यांचा मराठा कुणबी असा उल्लेख आहे आणि शेती करणारा मराठा कुणबी असाही उल्लेख आहे। त्यामुळे हैदराबाद गॅजेटचं जे अध्यादेश निघाला तो आपल्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। श्री विठ्ठल।